मधू ट्रेनच्या जनरल डब्यात चढताच तिच्या मागे एक ओळखीचा चेहरा येऊन तिच्या शेजारी बसला. तो तिचा नवरा सुधीर होता, जो कधी तिच्या आयुष्याची धडधड असायचा. मधूने त्याच्यासोबत आयुष्याची 4 महत्त्वाची वर्षे घालवली होती. मात्र 8 वर्षांपूर्वी दोघांचा घटस्फोट झाला होता. तो तिच्या अगदी जवळ बसला होता, पण त्याने एकदाही मधूकडे पाहिले नाही. सीटवर बसताच तो शांतपणे आपल्या मोबाईलमध्ये मग्न झाला. सकाळी जेव्हा मधू घर सोडून निघाली होती, तेव्हा तिला वाटलं होतं की आजचा दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस आहे. सगळे नाते संबंध मागे राहत होते. स्वतःचं म्हणावं असं कुणीच उरलं नव्हतं. पण वरच्याला कदाचित तिची परीक्षा घ्यायची होती. सुधीरला समोर हे पाहून मधूच्या हृदयात एक वेदनेचे गुब्बारा उसळला की त्याने तिला इतक्या लवकर विसरून टाकले. ज्याला पाहिल्याशिवाय मधूला झोपच येत नसे, आज तो अनोळखी व्यक्तीसारखा तिच्या जवळ बसला होता. मधूच्या मनात आले की त्याला एकदा तरी स्पर्श करावा, म्हणून ती त्याच्याकडे न पाहता थोडीशी जवळ गेली. जेव्हा तिचा खांदा त्याच्या खांद्याला स्पर्श झाला, तेव्हा त्या स्पर्शाने एक प्रकारचा सुकून मिळाला. का माहीत नाही, पण हृदयाला एक शीतलता वाटली. जुनी आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. तो 6 फूट उंचीचा व्यक्ती कधीही काळी पूर्णपणे तिचा होता. मधू आणि तिच्या नवऱ्याची कधी भांडणं झाली नव्हती. कधीच त्यांच्यात मतभेद झाले नव्हते. जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा ती त्याला खूप प्रेम करत होती. सुधीरही तिच्यावर खूप प्रेम करत होता. तरीही त्यांचा घटस्फोट झाला. ते एकमेकांपासून वेगळे होण्यास भाग पडले. याच्या मागचं कारणही अनोखं होतं. मधू आणि तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न एकाच वेळी एकाच घरात झालं होतं. सगळं काही सुरळीत चाललं होतं, पण अचानक घरात एक मोठा वाद झाला आणि घटस्फोट होऊन गेला. त्यांना नको असतानाही एकमेकांपासून वेगळं व्हावं लागलं. कारणही अगदी अनोखं होतं. मधू आणि तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न एकाच वेळी एकाच घरात झालं होतं. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, पण अचानक घरात मोठा वाद झाला. जावईबापूंनी घटस्फोट घ्यायचं ठरवलंय. सगळ्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, खूप विनवण्या केल्या, पण त्यांनी कोणाचंही ऐकलं नाही. वडिलांनी सांगितलं, जर मोठ्या मुलीला सोडलं तर मी लहान मुलीलाही इथे राहू देणार नाही. एक लग्न मोडलं तर दुसरंही मोडेल. या तणावात मधू आणि तिची बहीण माहेरी जाऊन बसल्या. त्यावेळी मधू अपरिपक्व होती. स्वतः निर्णय घेण्याची धाडस नव्हती. तिच्या मनाला फक्त एकच गोष्ट टोचत होती की दीदीसोबत अन्याय होत आहे, म्हणून तिला दीदीला पाठिंबा द्यायचा होता. सुधीर तिच्यासमोर खूप गयावया करत होता. तो म्हणाला होता, मी भैयासारखा नाही आहे, मधू मला सोडून जाऊ नकोस. पण वडील आणि भावांनी ठाम सांगितलं, आम्हाला निवडायचं की तुमच्या नवऱ्यांना. जर नवऱ्यासोबत गेलीस तर आम्ही कायमचे नाते तोडू. आणि मग दीदीसोबत मधूचाही घटस्फोट झाला. त्यानंतर दोन्ही बहिणींसाठी पुन्हा मुलं पाहू जाऊ लागली. घटस्फोटानंतर मधूला जाणवलं की तिने खूप मोठी चूक केली आहे. आता तिला सुधीरसारखा मुलगा पुन्हा मिळणं अशक्य आहे. कारण घटस्फोटात दोन्ही बहिणींसाठी असे असे प्रस्ताव येत होते, ज्यांना पाहून मधू घाबरून जात होती. शराबी, गुन्हेगारी इतिहास असलेले आणि 4-4 मुलांचे वडील, जे वयाने तिच्यापेक्षा दुप्पट होते, अशा लोकांचे मधूसाठी प्रस्ताव येत होते. तिच्या दीदीचं लग्न तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या एका विधुराशी ठरलं, जे 2 किशोरवयीन मुलींचा बाप होता आणि मधूला कोणताही मुलगा पसंत नव्हता. याच दरम्यान वडिलांचा देहांत झाला. त्यानंतर मधूचं आयुष्य एकदम गुप्त आणि अनमिक झालं. ती कधी भावांबरोबर राहत तर कधी दीदीच्या घरी. काही दिवसातच तिला तिच्यासाठी ओझं वाटू लागलं. ते म्हणायचे, जो काही चांगला प्रस्ताव येतो ते स्वीकारून लग्न कर. पण मधूला असं लग्न करणं मान्य नव्हतं. हळूहळू परिस्थिती अशी झाली की सगळे तिला टोमणे मारू लागले आणि स्वतःच्या घरी राहणंही कठीण झालं. तिचं आयुष्य अशा वळणावर येऊन पोचलं जिथे स्वप्न संपतात. मधू जगात अगदी एकटी पडली होती. ज्या बहिणीसाठी जिने आपला नवरा सोडला होता, तीही आता परकी झाली होती. ज्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार तिने नवऱ्याला सोडलं होतं, त्यासाठीही आता ओझं बनली होती. ना माहेर उरलं होतं, ना सासर. मधू भावाचं घर सोडून चालली होती. तिची एक मैत्रीण गुजरातच्या सुरत शहरात आपल्या नवऱ्यासोबत राहायची. तिने सांगितलं होतं की सुरतला ये, मी तुला एखादी नोकरी मिळवून देईन. म्हणून मधू सुरतला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसली होती.
तिला 600 किलोमीटरचा प्रवास करायचा होता, तोही जनरल डब्यात बसून. पण ईश्वराची योजना बघा, त्या प्रवासात तिच्याजवळ तिचा एक जुना हमसफर येऊन बसला होता. गाडी शहराच्या बाहेर निघून गेली होती. सुधीर खिडकीजवळ बसला होता, म्हणून त्याने आता मोबाईल बाजूला ठेवून बाहेरच्या दृश्यांकडे पाहायला सुरुवात केली होती. मधूही त्याच्या नजरेचा पाठलाग करत बाहेर बघत होती. ती हळूच त्याच्या जवळ सरकून बसण्याचा प्रयत्न करत होती. देवाने हे क्षण का दिले होते याचा तिला काहीच पत्ता नव्हता. थोडंसं जगण्यासाठी, थोडंसं त्याला जवळून पाहण्यासाठी. आता हा तिचा नव्हता. काश तो तिचा असता तर त्याला जवळ बसली असती. तिच्या मनात येत होतं की त्याच्याशी बोलावं. त्याने दुसरं लग्न कोणासोबत केलं, त्याला किती मुलं आहेत. मधूला सगळं जाणून घ्यायचं होतं, पण ती कशी विचारणार? त्याने तर तिला ओळखलंच नव्हतं. अचानक टीसी डब्यात आला आणि लोकांची तिकीट तपासायला लागला. मधूला जाणवलं की सुधीर टीसीला बघून थोडासा अस्वस्थ झाला होता. तो वारंवार बसण्याची जागा बदलत होता. जेव्हा टीसीने त्याला तिकीट विचारलं तेव्हा मधूने स्वतःचं तिकीट दाखवलं. तिच्या हातातून तिकीट खाली पडलं तेव्हा सुधीरने ते उचलून तिला दिलं. त्यावेळी पहिल्यांदा त्याची नजरानजर झाली, पण त्याच्या डोळ्यात फक्त अनोळखच होती असं वाटलं. जणू त्याने मधूला अजिबात ओळखलंच नव्हतं. टीसीने सुधीरला तिकीट दाखवायला सांगितलं तेव्हा तो म्हणाला, घाईत तिकीट काढता आलं नाही सर, प्लीज आता एक सुरतचं तिकीट देऊन टाका. टीसी म्हणाला, जुर्माना लागेल. सुधीर म्हणाला, ठीक आहे सर, जुर्मान्यासह तिकीट काढा. जेव्हा मधूने त्याच्या तोंडातून सुरत हे नाव ऐकलं तेव्हा का माहीत नाही, पण तिच्या मनात आनंदाच्या लहरी उसळल्या. तो संपूर्ण प्रवास तिच्यासोबत राहणार होता. तिच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. त्याच्याशी बोलणं झालं नाही तरी चालेल, पण त्याला जवळून पाहू शकणार होती. तिच्या चेहऱ्याची स्मित तिच्या हृदयाच्या एका कोपऱ्यात आजही सुरक्षित होती. मधू उठून टॉयलेटकडे गेली. तिथल्या वॉश बेसिन जवळच्या आरशात तिने स्वतःला पाहिलं. आज तिच्या कोमजलेल्या चेहऱ्यावर किंचितशी लिलिमा दिसत होती. हा चेहरा जो कधीच क्रीम पावडर लावून इतका सुंदर दिसला नव्हता, तो तिच्या प्रिय व्यक्तीच्या जवळ आल्यावर चमकू लागला होता. मधूने बसण्यासाठी तिचा रुमाल उचलला. मग त्याच हाताने गाल खाजवण्याच्या बहाण्याने रुमाल नाकाजवळ नेला आणि त्याचा सुगंधाने रुमाल भरला होता. तोच सेंट जो तो वर्षांपूर्वी वापरत असे. रुमालाचा सुगंध घेताना तिच्या डोळ्यात एक क्षणासाठी शांतता पसरली. का माहीत नाही, तिचं मन पुन्हा त्याच्या विचारात गुरफटून जावं असं वाटत होतं. त्याच्याशी बोलावं, त्याच्याजवळ जावं, त्याचा सुगंध, त्याचा श्वास, त्याच्या धडधडीचं जाणं असं सारखं वाटत होतं. मधू जाणत होती की रुमाल त्याचाच आहे, पण तिला बोलण्याचं निमित्त हवं होतं. तिने विचारलं, हा रुमाल तुमचाच आहे का? बोलताना तिचा आवाज थोडासा थरथरत होता. त्याने शांतपणे उत्तर दिलं, हो, आणि आपला रुमाल परत घेतला. मग हल्ली मधू जणू भावनाशून्य झाडासारखी होऊन गेली होती, पण त्याला जवळ पाहून ती पुन्हा जिवंत झाली होती. तिला त्याच्याशी बोलायचं होतं, पण तो शांत होता, जणू अनोळखी व्यक्तीसारखा वागत होता. मधू विचार करत होती, तलाकानंतर माणसांमध्ये इतकी दुरावा येते का की लोकांना ओळखायलाही नकार देतात. ट्रेन एका स्टेशनवर थांबली. डिसेंबरचा महिना असल्याने ट्रेनमध्ये शेंगदाणे, पकोडे, समोसे विकणारे विक्रेते चढले. मधूच्या जवळ काहीच पैसे नव्हते. आता ती नातेसंबंध आणि पैशांमध्ये गरीब झाली होती. तिकीट घेतल्यानंतर तिच्याकडे फार थोडेसे पैसे उरले होते. सुरतला पोहोचल्यानंतर तिला रिक्षाचं भाडं द्यावं लागणार होतं, म्हणून मन असतानाही तिने काहीच विकत घेतलं नाही. पकोडे तर तिची कमकुवत बाजू होती. पकोडे पाहता तिच्या तोंडाला पाणी सुटायचं. सुधीरला माहिती होतं की पकोडे तिची आवड आहेत, म्हणून मधूने पाहिलं. सुधीरने खूप सारे पकोडे विकत घेतल्या. मग तो खिडकीकडे सरकला आणि त्याने दोघांच्या मधल्या जागेत पकोड्यांनी भरलेली पिशवी ठेवली. गरम पकोड्यांचा सुगंध मधूच्या नाकात शिरकत होता. तिच्या मनाला वाटलं, आता लगेच घेऊन खायला सुरुवात करावी. ती विचार करत होती, त्याने मला ओळखलं आहे का? जर ओळखलं नसेल तर पकोड्या का विकत घेतले असतील? तो तर समोसे खायचा. पकोड्या खाल्ल्या की त्याचं पोट बिघडायचं. मग ह्या पकोड्या नक्की माझ्यासाठीच विकत घेतल्या असतील का? त्याला अजूनही माझी आवड आठवते का?
तो आजही माझी आठवण काढतो का? अशा विचारात ती हरवून गेली. तिच्या डोळ्यात अश्रू जमा होऊ लागले. सुधीर गोमसूम बसला होता. पकोड्या दोघांच्या मधल्या जागेत ठेवलेल्या थंड होत होत्या. ना तो खात होता ना तिला खाण्यासाठी सांगत होता. त्याचं तसंही कमीच बोलणं होतं. परक्या बायांशी बोलण्याचा त्याला नेहमीच संकोच असायचा. आता तर मधू त्याच्यासाठी परकीच होती. मधूला राहवलं नाही. तिने विचारलं, तुमच्या पकोड्या थंड होत आहेत. सुधीरने चमकावून तिच्या डोळ्यात पाहिलं, पण काही बोलला नाही. सुधीरने तिच्यासोबत 4 वर्ष घालवली होती. मधूला माहिती होतं की जेव्हा त्याच्या मनात द्वंद्व चालू असतो तेव्हा तो शांत बसायचा. त्याला हृदयाला ची गोष्ट सांगायला कधीच जमत नव्हती आणि तो अजूनही तसाच होता, गपगुमान, शांत, अबोल. तो पुन्हा मोबाईलमध्ये गुंतून गेला. सुधीरने मोबाईल उघडताच मधू त्यात डोकवू लागली. तिला काहीतरी शोधायचं होतं. ती त्याच्या मोबाईलमध्ये त्याच्या पत्नी आणि मुलांचे फोटोज पाहू इच्छित होती. सुधीर देखणा होता, कमवता होता, त्याचं दुसरं लग्न झालं असणार असं तिचं मन म्हणत होतं. हे सत्य कन्फर्म करायचं होतं, पण त्यांच्या मोबाईलमध्ये तिला तसं काहीही दिसलं नाही. काही वेळानंतर सुधीरने मोबाईलकडे पाहत पकोडी उचलली आणि म्हणाला, तुम्हीही खा ना. हे ऐकताच मधू पकोड्यांवर तुटून पडली. कोणी काही विचार करो, पण तिला स्वतःला आवरता आलं नाही. सुधीरसोबत तिने अग्नीसोबत 7 फेरे घेतले होते. म्हणतात की हे फेरे श्वास थांबल्यावरच संपतात. मग फक्त 4 कागदावर लिहिलेल्या तलाक शब्दाने ते कसे संपेल? कागदावर असो नसो, सुधीर आजही तिचा नवरा होता. मधूने सुधीरशिवाय कधीही दुसऱ्या पुरुषाकडे त्या नजरेने पाहिलं नव्हतं. पकोड्या खाताना तिला आठवलं की सुधीरने तिला आहो म्हणून हाक मारली होती. मधू आता तू वरून आहो झाली होती. म्हणजे त्याच्यातील अंतर खूप वाढलं होतं. विचित्र गोष्ट आहे ना, कधी कधी सन्मान मिळाल्यावरही मनाला दुखवतं. थोड्या पकोड्या खाल्ल्यानंतर तिचं मन भरून आलं. आता ती पकोड्या गिळत शकत नव्हती. अचानक तिचं मन उदास झालं. सुधीर सूटबूटमध्ये होता, तर ती जुनीशी साडी नेसलेली होती. तिच्या समोर ती एक नोकराणीसारखी दिसत होती. मधूचं मन अस्थिर होऊ लागलं. ती कधी तिला तिचा वाटत होता, तर कधी पूर्ण परका. तो 2 शब्दही बोलला असता तर तिला समाधान मिळालं असतं, थोडा दिलासा मिळाला असता. बाहेर अंधार पडू लागला होता. थंडी वाढत होती. लोक आपापले उबदार कपडे घालू लागले. सुधीर कोट पॅन्टमध्येच होता. त्याच्यासोबत ना बॅग होती ना काही सामान. तो इतकी थंड रात्र कशी घालवणार, हा विचार मधूच्या मनात वारंवार येऊ लागला. आधीच न खाल्ल्याने पकोड्या आता पूर्णपणे थंड झाल्या होत्या. सुधीरने पाहिलं की मधू पकोड्या खात नाहीये, तेव्हा त्याने पकोड्या उचलून बाजूला ठेवल्या. मधूने हलका स्वेटर घातला होता, पण थंडी वाढल्यानंतर तिने आपल्या बॅगमधून एक गरम स्वेटर काढून घातला. सुधीरने चोरट्या नजरेने तिच्याकडे पाहायला सुरुवात केली. तेव्हा मधूला आठवलं की हा स्वेटर 9 वर्षापूर्वी सिमल्यातला फिरायला गेल्यावर सुधीरनेच तिला दिला होता. तिला जाणवलं की स्वेटर पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. कदाचित हा तिचा भ्रम असेल, पण त्याच्याकडे पाहताना सुधीरचा चेहरा दुसऱ्या बाजूला वळला. रात्र गडद होत चालली होती. थंडीही वाढत होती. मधूच्या बागेत एक पातळसा चादर होता. तिला ते सुधीरला द्यावंसं वाटत होतं, पण कसं द्यावं? अजूनही तो अजनबी सारखाच वागत होता. आता बोलणं तिला गरजेचं वाटलं. सुरुवातही तिलाच करायची होती, कारण सुधीर लाजाळू होता. मधू म्हणाली, आठवतंय, हा स्वेटर तुम्हीच दिला होता. सुधीरने चकित होऊन तिच्याकडे पाहिलं. मग स्वेटरकडे पाहून हळूच मान डोलवली. त्याने होकार दिल्याचं पाहून मधूला चांगलं वाटलं. कमीत कमी त्याने तिला ओळखायला नकार तरी दिला नव्हता. ती म्हणाली, इतक्या लांब प्रवासाला जाताय, गरम कपडे नाही आणले का? सुधीर म्हणाला, प्रवासाचा निर्णय अचानक झाला म्हणून नाही आणता आले. मधूला त्याच्याशी बोलायचं होतं. ती म्हणाली, अचानक का? या प्रश्नावर तो गप्प झाला. कदाचित तो सांगू इच्छित नव्हता. मधूने बॅगमधून चादर काढलं आणि त्याला देत म्हणाली, हे घे, रात्री थंडी वाढेल. सुधीरने डोळ्यात पाणी आणत तिच्याकडे पाहिलं आणि चुपचाप चादर घेऊन अंगावर घेतलं. त्यांच्या डोळ्यात बरंच काही होतं, पण तो गप्प होता. मात्र
मधू मात्र गप्प राहू शकली नाही. तिने धीर करून विचारलं, तुझी बायको, मुले कशी आहेत? या प्रश्नावर सुधीरने नाराजीने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मी दुसरं लग्न केलं नाही. हे ऐकून मधूच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने धडधडत्या हृदयाने विचारलं, का नाही केलं? सुधीरचा चेहरा गंभीर झाला. डोळे खाली घालून तो म्हणाला, तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा होण्याचा विचारच केला नाही. वर्षानुवर्ष मधूच्या हृदयाला एवढा आनंद झाला की तो तिच्या डोळ्यातून बाहेर आला. सुधीर म्हणाले, रडतेस का? मधू सटकत म्हणाली, चूक तुझ्या भावाची होती, शिक्षा मात्र आपल्याला मिळाली. सुधीर म्हणाला, तू ठरवलं असतं तर आपलं नातं वाचवू शकली असतीस. मधू म्हणाली, एका मुलीसाठी तिच्या पालकांचं म्हणणं सुरुवातीला खूप महत्त्वाचं असतं. त्यांचं म्हणणं ऐकावं लागतं. पण आता खूप पश्चाताप होते. काश त्यावेळी त्यांचं ऐकलं नसतं. माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा कोणीच मिळालंच नाही. हे ऐकून सुधीरच्या डोळ्यात आशेची एक झलक दिसली. त्यानंतर मधूने आपली सगळी कहाणी त्याला सांगितली आणि शेवटी म्हणाली, आता मी एका मैत्रिणीकडे सुरतला चालली आहे. तिथे कुठेतरी काम करन, आयुष्य जगेन. तुझ्यापासून दूर होऊन मी अगदी अगदी एकटी पडली आहे. सुधीर म्हणाला, एक गोष्ट सांगू? मधू म्हणाली, काय? तो म्हणाला, परत ये ना, तुझ्याशिवाय जगणं जमत नाही. आज अनेक वर्षांनी तुझ्या शहरात आलो होतो. इतक्याने तू मला दिसली. मग मी गाडी थांबवून तुझ्या मागे मागे ट्रेनमध्ये चढलो. तुझ्यासोबत काही क्षण घालवण्यासाठी हा प्रवास करतोय. तुझं असं जवळून अस्तित्व अनुभवण्यासाठी हा प्रवास करतोय. मला कुठेही जायचं नव्हतं. तुझ्या तिकिटावर सुरत लिहिलेलं होतं म्हणून मीही तिथलंच तिकीट घेतलं. सकाळी जेव्हा मधू घर सोडून निघाली होती तेव्हा तिला वाटत होतं की आजचा दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस आहे. सगळे नातेसंबंध मागे राहत होते. स्वतःचंच म्हणणं असं कुणीच उरलं नव्हतं. पण वरच्याला कदाचित तिची परीक्षा घ्यायची होती. थोडंसं दुःख देऊन त्याने तिला त्या व्यक्तीशी पुन्हा जोडून दिलं जो तिचा 7 जन्माचा साथीदार होता. आयुष्याचा एक वाईट दिवस एका क्षणात सर्वात सुंदर दिवस बदलला होता. मधू उतावळेपणाने म्हणाली, हे खरंच होऊ शकतं का? आपण पुन्हा एकत्र राहू शकतो का? जर राहिलो तर त्या घटस्फोटाच्या कागदाचं काय होईल? सुधीरने हळुवारपणे तिच्या हातावर आपला हात ठेवला. मधूने त्याचा स्पर्श अनुभवला आणि तो म्हणाला, घटस्फोटाचे कागद फाडून टाकू, कोर्टात पुन्हा लग्न करू. हे ऐकताच मधू पटकन त्याच्याजवळ जाऊन रडू लागली. ट्रेनमध्ये जे लोक जागे होते त्यांनी हे सगळं पाहिलं असेल, पण तिला काही फरक पडत नव्हता. तो तिचा नवरा होता. जरी ते घटस्फोटीत असले तरीही 7 फेऱ्यांच्या नात्यांपेक्षा घटस्फोट मोठा कधीच नसतो. पुढच्या स्टेशनवर ते दोघं ट्रेनमध्ये उतरले. तिथून परतीसाठी त्यांनी फर्स्ट एसीचं तिकीट मिळवलं. आता केबिनमध्ये फक्त मधू आणि सुधीरच होते. रात्रीच्या काळोखाला भेदत ट्रेन पुढे धावत होती. मधूचा 8 वर्षांचा वनवास संपला होता आणि ती पुन्हा तिच्या जगात आनंदी झाली होती. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर